धोत्राटला निलंबित करा, तर या धोत्राटची मालमत्ता तपासायची आहे, एसआयटी स्थापन करायची आहे, वन्यजीव प्राण्याचे कडक कायदे लावायचे आहेत, मोका लावायचा आहे. जे काही आपल्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगानं तातडीनं कारवाई करावी असे महाराष्ट्र शासनाने बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. दुसरा विषय, आपण सर्वांनी येत्या काळामध्ये एकत्र आलं पाहिजे, जास्तीत जास्त संख्येने एकत्र आलं पाहिजे, कारण आपण जर एक नाही झालो तर या ठिकाणी आणखी अन्याय होतील. आज दिलीप दाकणेंचा पाय मोडलाय, आज या ठिकाणी त्यांच्या मुलाचा पाय मोडलाय, त्यांची दातं पाडण्याचं काम झालेलं आहे. आता मला आगाऊसर दाखवत आहेत की एक जणाच्या पिंढऱ्या आणि मांड्या फुटेपर्यंत त्याला मारहाण झाली आहे. परवा धारूर मध्ये एका मुलीवर अत्याचार झालाय. म्हणजे एक दिवस आड भयानक व्हिडिओ येत आहेत आणि जात पाहून, ओबीसी पाहून, वंजारी पाहून त्यांना त्रास दिला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार केला जातो. हे प्रकरण अतिशय भयानक आहे. असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधी आला नव्हता. पण या ठिकाणी शिरूर कासारची जी केस चालू आहे त्या केसमध्ये जर तिथला